हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता बाळजाबाई पूजाला धडा शिकवणार, तर कृष्णा बाळजाबाईंनाच सगळ्या गोष्टीसाठी दोषी पकडणार. आता नेमकं काय घडलंय, कसं घडलंय हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की भक्तीने दुष्यंतला फोन करून सांगायचं ठरवलेलं असतं की आई काही तिकडे येणार नाही आणि कृष्णाच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवणार नाही, कारण सावित्री भक्तीला सांगून टाकते की त्या कार्टीला मला बघण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, तिचं तोंडसुद्धा मला पाहायचं नाही आहे. मग भक्ती विचार करते की उगाचच्या उगाच दाजी आशेवर राहण्यापेक्षा मी त्यांना सांगूनच टाकते. भक्ती दुष्यंतला फोन करून ही गोष्ट सांगते. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं पण असं कसं चालेल भक्ती, आपल्याला काही ना काहीतरी तर करावं लागेलच ना. मी कृष्णाला शब्द दिलाय की मी आज तिचं एक स्वप्न पूर्ण करणार आहे आणि जर मी ऐनवेळी हे असं केलं तर कसं चालेल, काहीतरी तर मला करावं लागेलच की. त्यावर मग भक्ती म्हणत असते, दाजी ते समज बरोबर आहे, बरं आईला तिथं नेऊन पण काय उपयोग होणार नाही. अहो आई काय कृष्णीच्या डोक्यावरनं मायानं हात फिरवणार आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, दुसरं काय करता येऊ शकतं, तुला काही माहिती आहे का. त्याबरोबर मग आता भक्ती ही त्याला सांगते की एक पर्याय आहे बघा. कृष्णीला जेव्हा बानं घरी आणलं होतं का नाही, तेव्हा तिच्यासोबत एक बोचकं आणलं होतं. त्या बोचक्यात एक साडी होती. ती साडी तुम्ही घेऊन जावा आणि कृष्णीच्या अंगावर घाला, त्याच्यात तिला तिच्या आईची जाणीव होईल बघा. त्याबरोबर मग दुष्यंत विचार करतो की हा पर्याय ठीक आहे. मग दुष्यंत हा आता सावित्रीच्या घरी परत आलेला असतो आणि आता तो भक्तीकडनं त्या गाठोड्यातली ती साडी घेऊन रांगडे पाटलांच्या वाड्यावर येतो. आता दुष्यंत विचार करतो की कृष्णाची इच्छा आहे तिच्या आईने तिच्यावर हात फिरवावा. साडी जर मी फक्त तिच्या अंगावर टाकली तर थोडी ना तिला फील होणार आहे. काय करता येईल असा प्रश्न पडलेला असताना दुष्यंतला आयडिया सुचते की त्यालासुद्धा साडी नेसता येते. मग दुष्यंत स्वतः कृष्णाच्या आईची ती साडी ड्रिप करतो आणि जेव्हा रात्रीची कृष्णा झोपलेली असते तेव्हा अलगद येऊन दुष्यंत तिच्या डोक्याजवळ बसतो, तिचं डोकं आपल्या मांडीवरती घेतो आणि त्यानंतर मग दुष्यंत तिची जी इच्छा असते ती पूर्ण करतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. त्याबरोबर कृष्णा जागी होते. तर आता कृष्णा दुष्यंतला बघते आणि दुष्यंतला बघून तिला आश्चर्य वाटतं. तर दुष्यंत, कृष्णा तुझी ही इच्छा होती ना, मी पूर्ण केली असं तिला सांगतो. त्याबरोबर आता कृष्णा ही खूपच जास्त खुश होते, भावूक होते. तर ती दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार ही साडी तुम्हासने कुठं घावली. त्याबरोबर दुष्यंत तिला सांगतो की ही साडी मला भक्तीने दिली. म्हणजे मी तुझ्या घरी गेलो होतो तुझ्या आईला विचारण्यासाठी की ती येईल का आपल्याकडे म्हणून, पण तुझी आई मला तर हो म्हणाली पण भक्तीला ती नाही म्हणाली. त्यामुळे मग भक्तीने मला फोन करून सांगितलं की आई काही येणार नाही म्हणून, आणि म्हणूनच मग मी ही साडी आणली तुझ्या आईची. ही साडी तुझ्या आईची आहे असं मला भक्ती म्हणाली. तू जेव्हा लहान असताना तुझ्या बाबांनी तुला घरी आणलं होतं तेव्हा ही साडी तुझ्याजवळ होती, म्हणून मग मी ही साडी घातली आणि इथे तुझ्याजवळ बसलो. आता तुझी इच्छा मला पूर्ण करायची होती पण तुझ्या आईला आणता आलं नाही म्हणून. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार खूप केलं आहे तुम्ही माझ्यासाठी, थँक्यू. आणि त्यानंतर ती दुष्यंतला असंही सांगते की हे जगातलं सगळ्यात बेस्ट भारी गिफ्ट आहे. त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कृष्णा उठते तेव्हा आता ती विचार करते की म्या भी आईची ही साडी नेसू काय. कितीतरी दिवस झाले ही साडी माझ्याकडं पडून आहे. लहानपणी असं कायम वाटायचं की कवा तरी ही साडी म्या नेसन, पर तेव्हा काही साडी नेसता आली नाही आणि नंतर मोठी होत गेलो तेव्हा बी साडी पेनता येत नव्हती. पर आता चांगली भक्तीनं साडी नेसाय शिकवल्या तर आज आईची ही साडी नेसतो, म्हणजे आज दिवसभर आई बरोबर असल्यासारखं वाटेल. आई ही साडी नेसलेली मला आठवत नाही, म्हणजे ह्या साडीत ती कशी दिसायची हे बी आठवत नाही, पर तरी बी मग कृष्णा ती साडी नेसते. आता कृष्णा त्या साडीत खूप सुंदर दिसत असते. दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा खरोखर ही साडी खूप सुंदर दिसते तुझ्यावर आणि हा कलरसुद्धा अगदी उठून दिसतोय तुझ्यावर. त्यावर हे ऐकून कृष्णा खुश होते. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो की अगं जर ही तुझ्या आईची साडी आहे, तुझ्या आईची आठवण आहे, तर मग ही साडी तू तिकडेच कशी काय ठेवलीस, तू येताना तुझ्याबरोबर आणली कशी नाहीस. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार ते चुकून राहिली होती तिकडं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं मग नंतरसुद्धा आपण गेलो होतो की तुझ्या घरी, तेव्हासुद्धा तू आणली नाहीस. त्यावर कृष्णा म्हणते, अहो मी विसरलो होतो बघा आणायला.
आणि नंतर त्याला आठवलं तेव्हा परत जायचं म्हणलं असतं तर तुम्ही चिडला असतासा. त्यावर दुष्यंत म्हणतो अच्छा असं आहे, बरं चल मी माझी कामं बघतो, तू तुझी कामं कर. त्यावर कृष्णा होकार देते. आता बाळजाबाईंनी मैनावतीला सांगितलेलं असतं, मैनावती आजसुद्धा सगळ्या गडी माणसांना सुट्टी दे. काल ती कार्टी दमली नाही नवं, मग आज दमवायची तिला. त्यावर लगेचच इकडे मैनावती म्हणते म्हणजे तुम्ही त्या कृष्णेचा पार पिट्ट्याच पाडायचं ठरवलं असं म्हणा की बाळजाबाई. त्यावर बाळजा म्हणते वय पिट्ट्याच पाडायचं ठरवलं आहे. तिनं मला ओपन चॅलेंज केलं आहे नवं की दुष्यंत बरोबर ती बी परदेशात जाणार आणि सुखानं संसार करून दावणार. मग मला तर बघू देत की परदेशात जायला त्याआधी ह्या घरात तरी राहत्या काय ती, मला बघायचंच आहे. ती कार्टी ह्या घरात किती दिस आणि किती येळ टिकून राहते ते आता तू फक्त बघ म्या काय काय करतो ते त्या कार्टीला त्रास द्यायला. आणि मग आता इकडे बाळजाबाईच्या सांगण्याप्रमाणे मैनावती ही घरातल्या सगळ्या नोकर माणसांना सांगते की आज पण तुम्हासनी सुट्टी आहे, कुणी बी कामावर यायचं नाही, निघा घरला. त्याबरोबर आता ती माणसं म्हणतात पण आमचा 2 दिवसाचा पगार. त्यावर बाळजाबाई तिकडे येतात आणि बाळजाबाई सांगतात गपगुमान दुष्यंतनं आढळरावानं किंवा त्या कृष्णीनं तुम्हासनी बघायच्या आत इकडनं निघालायसा तर 2 दिवसाचा पुरा पगार भरून मिळेल. त्याबरोबर सगळी नोकर माणसं तिकडनं पटापट निघून जातात. त्यानंतर मग बाळजाबाई यांच्या सांगण्याप्रमाणे मैनावती कृष्णाकडे येते आणि आता कृष्णाला ती सांगत असते कृष्णा अगं आज बी आपली नोकर माणसं सुट्टीवर आहेत बघ. त्यावर कृष्णा म्हणते काय. त्यावर मैनावती म्हणते अगं होय नोकर माणसं म्हणल्यावर वर्षभर काम करतात ग बिचारी आणि दमत्यातच की शेवट्याला जाऊन, म्हणून मग सुट्टीवर आहेत. तर आता घरातलं काम आपल्यालाच करावं लागेल बघ. भांडी घासायला काढायला लावली होती बाळजाबाईंनी, आता काय करायचं बाई एवढी मोठी मोठी भांडी आहेत ती, म्हणजे गावकीची भांडी आहेत ती भांडी खूप दिवसापासून घासायची होती म्हणून ठेवली आहेत. आता घासायची म्हणलं तर किती वेळ लागेल आणि कोण घासणार एवढी भांडी. त्यावर कृष्णा म्हणते अहो काकीसाहेब कशाला काळजी करताय तुम्ही, मी आहे ना व म्या घासतो किती भांडी. त्यावर मैनावती म्हणते अगं लई भांडी आहेत ती कृष्णे, तुला बी नाही जमायचं एवढं घासायला. त्यावर कृष्णा म्हणते अहो काकीसाहेब तुम्ही काय काळजीच करू नका, म्या आहे ना व म्या करतो समजा बरोबर, तुम्ही एकदम निश्चिंत बिनघोर राहावा, म्या घासतो समधी भांडी, फक्त कुठं ठेवली आहेत तेवढं जर सांगितलं तर बरं होईल. त्यावर मैनावती म्हणते अगं कृष्णे तू एवढी भांडी घासाय तयार आहेस मग म्या तुला साधी भांडी आणून देणार नाही व्हय, तू थांब इथंच म्या समधी भांडी घेऊन येतो. त्यावर कृष्णा म्हणते अहो काकीसाहेब राहू द्या, तुम्ही कशापायी त्रास करून घेताय, म्या आणतो की. आणि मग कृष्णा सगळी भांडी मोठी मोठी पातेली वगैरे असतात ती घेऊन येते आणि घासायला सुरुवात करते. आता दुष्यंत कृष्णाला एवढी मोठी मोठी भांडी घासताना बघतो आणि म्हणतो अगं ए कृष्णा काय चाललंय काय तुझं, काय करतेस तू आणि ही एवढी मोठी मोठी भांडी तू का घासतेस, आपल्याकडे एवढी नोकर माणसं आहेत, अगं करेल ना कोणीतरी, तुला कोणी सांगितलं हा सगळा उठाठेव करायला, तू उठ बरं पहिली तिथनं. माधू काका. त्याबरोबर कृष्णा म्हणते अहो नोकर माणसं सुट्टीवर आहेत आणि बाळजाबाईंनी घासायला सांगितल्यात म्हणजे काहीतरी कारण असणार ना व. त्यावर दुष्यंत म्हणतो अगं कृष्णा पण. त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार अहो राहू द्या आणि तसं बी बाई माणूस म्हणलं कामाची सवय ही आलीच, त्यामुळं मला काही त्रास नाही, म्या घासतो. हवं तर तुम्ही बसा की इथं माझ्याजवळ मला कंपनी म्हणून. मग दुष्यंत म्हणतो ठीक आहे बसतो. मग दुष्यंत कृष्णाजवळ तिथे बसतो. आता तो बसतो तर कृष्णाला म्हणतो मी तुला काहीतरी मदत करतो. कृष्णा म्हणते नाही न ग कालच्याला कापडं धुतली सा तेवढी लई झाली, आता तुम्ही काय एक करू नका सा, हा इथं बसा फक्त माझ्याबरोबर बोलत राहा. त्याबरोबर दुष्यंत आता हसतो. त्यावर कृष्णा म्हणते काय हो हसाय काय झालं तुम्हासनी आता. त्यावर दुष्यंत म्हणतो अगं त्यावर कृष्णा म्हणते अहो सांगा की काय असताय, काय लागलंय काय माझ्या चेहऱ्यावर. त्यावर दुष्यंत तिला म्हणतो नाही काही लागलेलं वगैरे नाही आहे तुझ्या चेहऱ्यावर, मला माझं आणि जयकांतचं बालपण आठवलं. त्यावर कृष्णा म्हणते म्हणजे काय केलं होतं असं तुम्ही दोघांनी असं. त्यावर मग दुष्यंत सांगतो की जेव्हा माधू काका ही सगळी भांडी घासायला घ्यायचे की नाही तेव्हा मी आणि जयकांत म्हणजे इथं बसायचो माधू काकांना सोबत म्हणून, आता मी कसं बसलो आहे तुझ्यासोबत अगदी तसंच. आणि मग जयकांत काय करायचा त्यातलं जे मोठं पातेलं असेल की नाही ते डोक्यात घालायचा आणि मग ते डोक्यात घालून तो फिरायचा अंगणात आपल्या पुढच्या. तर एकदा त्यानं मला पण घेतलं होतं हे सगळं करायला. त्यावर कृष्णा म्हणते मग चला की आत्ता आपण करू. दुष्यंत म्हणतो नाही ग नको. कृष्णा म्हणते अहो चला की तुमचं बालपण पुन्हा नव्यानं जिवंत करू आपण. तर आता हे सगळं काही बोलणं पूजा ऐकते आणि मग पूजा विचार करते की येस याचा अर्थ आता कृष्णा डीला घेऊन पुढच्या अंगणात फिरायला येणार. त्याच वेळी मला डाव साधायचं, जर
या डीला मला इथं थांबवायचं असेल तर कृष्णाचं काहीतरी बरं वाईट झालं तरी मला फरक पडत नाही, पण डी इथून जाता कामा नये. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार चला की. दुष्यंत नको म्हणत असतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मोठं झालो आणि तसं झालो असं काय नसतंय बरं. प्रत्येक मोठ्या माणसामध्ये एक लहान मूल दडलेलं असतंय असं म्हणतात. तुम्ही तुमच्यातलं लहान मूल कशापायी मारायला चालले? चला, मी आहे ना तुमच्याबरोबर. हां, आता पावतर तुमच्याबरोबर जयकांना ते केलं आहे, आता तुम्ही माझ्याबरोबर करा, या या. आणि मग आता कृष्णा लगेचच साबणाचे हात धुते आणि त्यातलं सगळ्यात मोठं पातेलं काढत म्हणते, दुष्यंत सरकार आपण दोघं का नाही हे पातेलं डोक्यात घालू. नाही म्हणजे आपण बी बारीक पातेलं घेतलं असतं जरा यापेक्षा, पण काय आपली डोकी मोठी आहेत ना, बारीक पातेलं पुरायचं नाही, हे मोठं पातेलं घेऊ. त्यावर दुष्यंत म्हणतो, आईने बघितलं तर ओरडेल. कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई नाही यायचे एवढ्यात बाहेर. बाळजाबाईंनी मैनावती काकीसनी भांडी घासायला लावली होती, म्हणजे भांडी घासायचे तसं सांगितलं होतं आणि त्या त्यांचं आतमध्ये काम करीत बसल्या होत्या, कारखान्याच्या फायली तपासतायत त्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे वा, म्हणजे आमच्या कृष्णाने सगळी आईची पूर्ण तपासणीच करून घेतली आहे की आई काय करते काय नाही, काय बरोबर ना. त्यावर कृष्णा म्हणते, होय तर चला की आता करूया. दुष्यंत सरकार अहो किती असं गप्पा मारत बसायचं, चला की, मी म्हणायलो ना मी हाय म्हणून, तुम्ही चला बरं. आणि मग दुष्यंत याला घेऊन कृष्णा ही आता बळजबरीने तिकडे येते आणि आता कृष्णा ही दुष्यंतबरोबर डोक्यात पातेलं घालते. आता दोघांनीही पातेलं घातलेलं असतं. आता ते दोघं फिरणार असतात. तर पूजा इकडे काय करते, तोपर्यंत गुपचूप ती येते आणि अंगणामध्ये जो ब्लप लावलेला असतो त्या ब्लपाला घरातून जे वायरिंग घेतलेलं असतं त्यातली एक वायर कापते आणि ती वायर ती थोडीशी सोलते आणि खाली फेकून देते. आता त्या वायरला करंट येत असतो, जर कोणाचा पाय त्या वायरवर पडला तर माणूस तिथेच करंट लागून खाली कोसळेल हे तिला कळतं. पूजा म्हणत असते, जर ह्या भिक्कारड्या कृष्णाला काही कमी जास्त झालं तर कन्फर्म डी कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आणि त्याच वेळी मी डीचं मन जिंकणार. म्हणजे डी थांबणार तर त्या भिकारडीसाठी, पण तो होणार तर फक्त माझा, असा विचार आता पूजा करते. आता पूजा लपून सगळं बघत असते तर कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनीही डोक्यात पातेलं घालून चालायला सुरुवात केलेली असते. दोघंजणं चालत चाललेले असतात. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार काय बी म्हणा, पर ह्यात आहे का नाही मजा यायला लागली. अहो म्हणजे असं भारी वाटायला, लहानपण एकदम जिवंत झाल्यासारखं वाटायलं. आणि मग आता ते दोघंजणं चालत असतात. आता चालत चालत दुष्यंत तिकडे येतो आणि आता दुष्यंतचाच पाय त्या करंटला लागतो आणि दुष्यंत खाली कोसळतो. त्याबरोबर मग आता कृष्णा ही लगेचच डोक्यातलं पातेलं काढते आणि जोरात ओरडते, दुष्यंत सरकार. आणि मग आता दुष्यंत खाली कोसळलेला असतो. कृष्णा दुष्यंत जवळ बसते आणि लगेचच सगळ्यांना हाका मारू लागते, आबा, काका, काकू लवकर या, दुष्यंत सरकारसनी बघा काय झालं, आबा, काका, काकू लवकर या. त्याबरोबर आता काकीसाहेब म्हणजेच मैनावती, त्याचबरोबर गणपत, आढळराव, जयकांत, बाळजाबाई, घरात असलेला एक नोकर सगळेच बाहेर येतात. आणि मग आता लगेचच सगळेजण मिळून दुष्यंतला आतमध्ये घेऊन जातात. आता दुष्यंत थोड्या वेळाने शुद्धीवर येतो. शुद्धीवर आल्यावर बाळजाबाई, काय रे काय झालं होतं दुष्यंत, तुला असं विचारतात. त्यावर दुष्यंत बाळजाबाईंना सांगतो, आई अचानक मला करंट लागला. आता हे ऐकल्यावर बाळजाबाईंच्या लक्षात ही गोष्ट लगेचच येते की हे सगळं पूजाचं कटकारस्थान आहे. पण बाळजाबाई आता विचार करतात की जर आता दुष्यंत व्यवस्थित आहे तर हे सगळं कृष्णावर ढकलायला काही हरकत नाही. आणि मग बाळजाबाई कृष्णाला ओरडतात. त्या म्हणत असतात, काय गं कृष्णे, तुला अक्कल नाही का, काय बी कसं करत असतेस गं तू, तुला कुणी सांगितलं होतं तू अति आगाऊपणा कराया, कशाला ते पातेलं डोक्यात घालून फिरत होतीस दुष्यंत बरोबर. जर तू काहीतरी तसला आगाऊपणा केला नसतास की नाही तर हे एवढं सगळं घडलंच नसतं, तुझ्यामुळं झालंय समज. तुला अक्कल बिक्कल नावाचा काही भाग आहे का गं, उगाचच्या उगाच करायचं म्हणून काहीतरी डांबरटावानी करायचं का. हे बघ, तुला काय झालं नवं तर मला तुझ्याशी काय बी घेणं देणं नाही, पण एक गोष्ट कायमस्वरूपी ध्यानात ठेवायची, जर माझ्या लेकाला काही झालं का नाही कृष्णे तर मी तुला सोडणार नाही. या आत्ता पावतर माझ्या लेकानं तू अडचणीत असताना प्रत्येक वेळी तुला मदत केली आणि तू माझ्या लेकाच्या जीवावर उठलीस होय. त्याबरोबर आता पूजा हे सगळं बघते आणि विचार करते, चला मला कृष्णाला हा करंट लागवायचा होता. कृष्णाला जरी करंट लागला नसला तरी बाळजाबाईंचे शब्द मात्र चांगलेच लागलेले दिसत आहेत. असो,
माझं स्वप्न अपूर्ण राहिलं असलं तरीसुद्धा काही ना काहीतरी करून मी डीला इथे थांबवलं आहेच. आता स्वतःला जरी करंट लागला असला तरीसुद्धा डी कुठेही जाणार नाही, कारण बाळजाबाई त्यांना जाऊनच देणार नाही. माझ्यावर कोणाला संशय आला नाही ना, बास. आता नंतर बाळजाबाई म्हणतात, दुष्यंता तू आराम कर, आम्ही समधी आता जातो. आणि त्यानंतर मग बाळजाबाई सगळ्यांना घेऊन तिकडनं निघतात. आता सगळेजण दुष्यंतच्या खोलीबाहेर आल्यावर बाळजाबाई पूजाला कोणाचंही लक्ष नसताना खेचत आपल्या रूममध्ये घेऊन जातात आणि मग तिच्या एक सणसणून मुस्काटात लगावून देतात. आता पूजा म्हणत असते, बाळजाबाई अहो काय करताय काय तुम्ही हे? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, मी काय करायलो आहे ते तुला बरोबर कळलं आहे होय ना? पूजे तुला काय वाटतं मला कळलं नाही काय? मला समद बरोबर ठावा आहे. हे समद तू केलंस नवं, मुद्दामून रचलंस नवं तू हे समद त्या कृष्णेला अडकवायला. अगं अडकव की अडकव, तुला तिला किती अडकवायचं आहे तेवढं अडकव. मला तिच्याशी काही एक घेणं देणं नाही. तू तिचा जीव जरी घेतलास का नाही तरी बी मला चालेल, उलट ते मला आवडल. पर ह्या समध्यात जर माझ्या लेकाला काही झालं नवं तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची, म्या तुला सोडणार नाही. जित्ती हितं गाडन, कळलं नवं? पुण्यांदी कुठली बी गोष्ट करताना 1 नाही 2 नाही 3 नाही 100दा विचार करायचा. जर तुझ्या एखाद्या फालतू पिल्यांचा रोस माझ्या लेकाला भोगावा लागला का नाही तर तुला जन्मभराची अद्दल घडवल्याशिवाय म्या गप्प बसत नसतो या. लक्षात आलं नवं? त्याबरोबर बाळजाबाईंचं हे रौद्र रूप बघून पूजा प्रचंड घाबरते. तशा बाळजाबाई लगेचच पूजावर ओरडतात, निघ इकडनं, चालती हो. मग पूजा खोलीबाहेर पडते. त्यानंतर इकडे कृष्णा दुष्यंत सरकारसने असा कसा काय अचानक करंट लागला हे तपासण्यासाठी जेव्हा बाहेर येते तेव्हा तिला दरवाजात तिथे करंटची वायर पडलेली दिसते. कृष्णा विचार करते, हे समद नक्की बाळजाबाईंचंच केलं करा असणार आहे. त्या बाईला कसंच काय वाटत नाही, मला काही कळतच नाही. स्वतःच्या लेकाला त्रास द्यायला बी ही बाई मागं पुढं पाहत नाही. आता बाळजाबाईंचं लय झालं. आता पावतर त्या फक्त मला त्रास देत होत्या आणि म्या तो त्रास सहन करत बी होतो. पण जर बाळजाबाई दुष्यंत सरकारांच्या जीवावर उठत असतील नवं तर म्या त्यासनी सोडणार नाही. त्यासनी जन्माची अद्दल घडवायला पाहिजे. आता बघतोच म्या. आणि मग कृष्णा ही आता ताबडतोब बाळजाबाईंकडे येते आणि बाळजाबाईंना म्हणत असते, अहो आई हायसा की कैदाशीन, लाज वाटत नाही होय तुम्हासनी स्वतःच्याच लेकराच्या बाबतीत हे असलं काहीतरी फालतू करताना? अहो एवढा जीव आहे माझा दुष्यंतवर, तेवढा जीव आहे माझा दुष्यंतवर, असं नेहमी दुष्यंत सरकारसनी सांगत असताना मग आज त्यांच्याच बाबतीत हे असं कसं काय वागलात? एवढी नीच वृत्ती कशी काय चालते हो तुमची? एक गोष्ट ध्यानात ठेवायची बाळजाबाई, जर माझ्या धन्याला काय झालं का नाही तर म्या तुम्हासनी जित्ती नाही सोडायची. आता पावतर तुमच्या वयाचा तुमच्या हुद्द्याचा मान ठेवून तुमच्याशी नीट वागत आलो आहे. पण याचा अर्थ असा समजू नका का तुम्ही तुमच्या मनमानी कारभाराप्रमाणे चालाल. आज दुष्यंत सरकारसनी जर काही झालं असतं ना तर म्या सोडलं नसतं तुम्हासनी. नाही, तुम्हासनी वाटतं तुम्ही 4 चौघात मला बोलला सुनावलंसा म्हणजे मी गप राहीन, तर तसं नाही आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई ही सगळं कृष्णाचं निमूटपणे ऐकून घेत असते, कारण हे सगळं काही पूजाने केलेलं आहे हे तर त्या कोणाला सांगू शकत नसतात. बाळजाबाई कृष्णाला म्हणत असतात, घाबरत नाही मी तुला, समजलं ना? आणि पहिली गोष्ट, माझ्या लेकाच्या जीवावर बेतल असं म्या काय बी करत नाही. अगं माझं त्याच्यावर खरंच लय प्रेम आहे, म्हणूनच तर तुझ्यासारखी घाण त्याच्या आयुष्यात राहू द्यायची नाही नवं मला. कृष्णा म्हणते, तोंड बंद. म्या दुष्यंत सरकारसनी सोडून कुठं बी जायची नाही. आणि मग कृष्णा तिकडनं निघून जाते. त्याबरोबर बाळजाबाई जोरात रागाने आता त्यांचा हात आपटतात भिंतीवरती. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.